मंगेश 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 त्यांची घेऊया तशी uncivilized I can directly say माझे एक काम करता ना तेका मातसो एक आडवो थंयच्यान घे सांग मरे तूं तेका एक आडवो थंयच्यान घे सांग मरे तो कॅमेरामॅन तुमचो सेफ न्हू तुमचो कॅमेरामॅन सोशल मिडिया ओमकार दादा ओ दादा घेऊन यो मरे तो रावला तसो थंयच्यान क्लोजअप ना तो तेका एक्सप्लेन करता खंयच्यान खंय थंयच्यान खंय वचपाचें भुरग्यांक सातांक धाडून दवरलें बरें दिसता म्हाका सभी से अनुरोध है श्रीमान रोहन खौटे जी के स्वागत के लिए खड़े हो जाएं। श्रीमान आपका यहाँ पे स्वागत है। आयचे बँड आणि राष्ट्रगीत गायन केल्ले श्री सेंट मायकल कॉन्व्हेंट हायस्कूल अंजुना हांच्या विद्यार्थ्यांनी आता पर्यटन मंत्री श्री रोहन खौटे जी आयचे परेड निरीक्षण करतले। प्रत्येक प्लेटूनच्या गणवेशांत शिस्त, जापसालदारकी
आणि देशभक्तीचे उमेद झळकता. परेड निरीक्षण करताना माननीय मंत्री त्यांच्या बरोबर PI निखिल पालेकर, ऍडिशनल कलेक्टर श्री पुंडलिक खोरजुवेकर आणि परेड कमांडर PSI मंगेश पाळणे. रत्नाकरां धौतपदं हिमालयं कीर्तिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम. जिनके चरण समुद्र से धुले हैं, जिनका मुकुट हिमालय है, जो ब्रह्म राजर्षियों के रत्नों से सुशोभित हैं, ऐसी हमारी भारत माता को नमन. उपस्थित सभी लोगों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं. मैं अनुरोध करता हूं हमारे माननीय पर्यटन मंत्री श्रीमान रोहन खौटे जी से कि वे अपना भाषण करें. आदले उपसभापती श्री उल्हासभाऊ असनोडकर, हांगा उपस्थित आमचे ॲडिशनल कलेक्टर बा पुंडलिक खोरजोवेकर, डेप्युटी कलेक्टर्स बाय वर्षा परब, तशेंच बा पांडुरंग गाड, उपस्थित मामलेदार, सगळे सत्कार मूर्ती, उपस्थित देशप्रेमी नागरिक, देशाच्या पुढारतांच्या हातान आसा ते आमचे विद्यार्थी मित्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, तशेंच भावानो आणि भयणीनो. वंदे मातरम. भारत जननीम धर्म संरक्षणीम शक्ती स्वरूपिणीम. धर्माचे रक्षण करपी आणि शक्तीची मूर्ती आशिल्ल्या म्हज्या भारत भूंयेक वंदन करून आज हांव म्हजे विचार मांडटा. तुमकां सगळ्यांक स्वातंत्र्य दिसाची परबीं. आज आमी भारताचे 79व्या स्वातंत्र्य दिसा खातीर जमल्यात. हो दीस आमच्या देशाच्या स्वातंत्र्य लढायतल्या शूरवीरांच्या त्यागाची आमकां याद करून दिता. तो आमच्या स्वप्नांतलो भारत घडोवपाची उर्बा दिता. 15 ऑगस्ट म्हळें की आमकां याद जाता ती स्वातंत्र्य सैनिकांची. लाल बहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपतराय, चंद्रशेखर आझाद अशी कितलीशीच नावां तोंडार येतात. लोकमान्य टिळकांचो स्वराज्याचो संकल्प, सुभाषचंद्र बोस हांचे क्रांतिकारी विचार, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हांच्या धाडसान ब्रिटीश साम्राज्य उद्ध्वस्त केले. तांच्या बलिदानाची गाथा आमी विसरूंक शकना. या थोर नेत्या मुखार हांव नतमस्तक आसा. मित्रांनो, आज जेन्ना भारत देश माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणा सकल विकसित भारताच्या दिशेन वाट चलता, तेन्ना गोंय सरकार तांच्या ह्या वावराक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताच्या नेतृत्वा सकल योगदान दिता हे हांव अभिमानान सांगता. विकसित भारत स्वयंपूर्ण गोंय करतना डबल इंजिन सरकार नेटान पावलां मारता. युवा, शेतकरी, महिला आणि गरीब कल्याण हे आमच्या डबल इंजिन सरकारचे ध्येय आसा. केंद्रातले माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गोंयात मुख्यमंत्री डॉक्टर सावंत नेतृत्वा सकले सरकार आसूं डबल इंजिनच्या गती लोक कल्याणा खातीर सरकाराचे प्रामाणीक प्रयत्न नेटान सुरू आसात. इश्टानो, म्हाका सांगपाक अभिमान दिसता की देश प्रगती करता तेन्ना गोंय सुद्दां सर्वसमावेशक, नवनिर्माण आणि जगामुखार तोखणाय जावपाची भारताचे लखलखते उदाहरण जाला. आमचे खातीर खरें स्वातंत्र्य हे नवे संदीनी आसा. सन्मानान रावपाची, व्हड सपनां पळोवपाची आणि ती साकार करपाची संद. स्वातंत्र्य आमकां विविध क्षेत्रांनी प्रगती करपाची संद दिता. विज्ञान, उद्योग, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, खेळ, आरोग्य, समाज कल्याण, शेती अशा क्षेत्रांत गोंय आणि देश प्रगती करीत आसा आणि उरतलो. विविध धर्म, भाषा, संस्कृतीन संपन्न असो भारत एकचाराचो प्रतीक आसा. ती तिगोवन दवरपाक युवकांनी देश सेवेचो संकल्प करचो, कारण देशाच्या विकासात तांचो सहभाग गरजेचे आसा. आयज गोंय वेगवेगळ्या क्षेत्रांनी प्रगती साधता. पर्यटन वाठारांत देवळां, चर्ची, पारंपारीक उत्सव, नितळ दर्यादेग ते ग्राम वाठारांनी नव्यो संकल्पना सुरू जाल्यात. इको टुरिझम, सांस्कृतिक पर्यटन, हिंडलँड आणि आध्यात्मिक सर्किटाची उभारणी करून ताचो प्रचार आणि प्रसार जगभर चल्ला. म्हाका याद जाता
फाटल्या वर्सा नोव्हेंबरान कांय विघ्न संतोशी इन्फ्लुएन्सरांनी गोंयांत येवपी पर्यटकांचो आंकडो कमी जाल्ल्याची फटीची खबर पसरयल्ली. खोट्या प्रचारांतल्यान राज्याची अर्थवेवस्था खिळखिळी करपाची तांचो यत्न फसलो. पर्यटकांच्या आंकड्यांचेर परिणाम जालो ना. 2025 वर्सा जून मेरेनच्या 6 म्हयन्यांनी सुमार 57 लाख पर्यटन राज्यांत आयले. तातले 54 लाख हे देशी तर 3 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक आशिल्ले हे सांगपाक उमेद दिसता. सुधारित मुळाव्यो सुविधा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचेर राज्य सरकारान केल्ले पर्यटन प्रचारान पर्यटकां मदीं सुरक्षीतपणाची भावना निर्माण केल्ल्यान हें शक्य जालें. केंद्रान एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत वेगवेगळ्या राज्यांक सांस्कृतिक दिवप घेवप करपाची संद दिल्या. स्वदेश दर्शन योजनेंतल्यान उत्तर आणि दक्षिण गोंयांत वेगवेगळ्या संकल्पनांचेर आदारीत पर्यटन वाठारांत विकास सुरू जाल्लो आसा. पर्यटन आसूं ना जाल्यार IT, जावं ते समाज कल्याण, शेती, आरोग्य, शिक्षण, भौशीक बांदकाम, उदक, वीज पुरवण, कला संस्कृती, पंचायत सारख्या मळार सरकारान गोंय आनी गोंयकारांच्या भलाय खातीर काम केलां. ते खातीर दरेका खात्यान ज्यो नव्यो योजना आंखल्यात तातूंतल्यान स्थानिकांक रोजगारांची संदी मेळ्ळी. एकत्रीत विकासाचे हाच्या परस बरें आनी कसलें उदाहरण आसतलें. शिवजयंती उत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियमांतल्यान महाराजांचे चातुर्य, नीतिमत्ता, संघटन आणि संस्काराची बी पेरप सुरू केला. आदर्श नेतृत्व आणि राजधर्माचो संदेश महाराज आमकां दितात. गोंय आता फक्त पर्यटनाचे मनोरंजन करिना तर रिजनरेटिव्ह टुरिझम अंतर्गत हांगाचो सैम, संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेचेर फेर बांदावळ करता. गोवा बियॉन्ड बीचीस म्हणटना म्हाका 11 देवळां एकादश तीर्थ संकल्पनेंतल्यान आध्यात्मिक पर्यटनाक आनी एकत्रित विकासाक नवी वाट करून दिली. गोंयांत फक्त समुद्र न्हय तर खूब कितें पळोवपा सारकें आसा आनी तें ह्या संकल्पनेन दाखोवन दिल्लें आसा. गोंयच्या ऐतिहासीक देवळांक भेट दिवपी पर्यटकांक गोंयचे ग्राम पर्यटन आनी इको पर्यटन अनुभवपाची संदी मेळटा. शिगमो, कार्निवाल बरोबर चिखलकालो, सांगोड, सांवजिवांव, दिपोत्सव सारखे उत्सवांक नवी उबारी दिल्या. पर्यटन विकासाची दूरदृष्टी दवरून सेंट्रलच्या मदतीन राज्यात सुमारे 350 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केल्यात. फोंड्या छत्रपती शिवाजी महाराज डिजिटल म्युझियम, पर्वरी टाउन स्क्वेअर, चिंबेलचे युनिटी मॉल हे फुडारान गोंयचे आकर्षण आसतले. दक्षिण गोंयच्या किटला वाठारांत एरोस्पेस एक्टिव्हिटी सुरू जातल्यो. ते वरवीं एरो पर्यटनाक नवी वाट मेळटली. ताका लागून स्थानिकांक रोजगाराची संद उपलब्ध जातली. फाटल्या म्हयन्यांत आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन लोककला, संस्कृती आणि भारताचे ऐतिहासिक दायज सांबाळपाचो उलो मारला. कीर्तन, काले, भजन परंपरा समाज प्रबोधन करतात म्हणून त्यो टिकोवपाक गरजेचे आशिल्ल्याचे तांणी सांगिल्ले आसा. गोंयांत ही प्रथा आयजूय अस्तित्वात सांबाळून आसात. स्वातंत्र्य दीस, गोंय मुक्ती आणि प्रजासत्ताक दिसा ह्या राष्ट्रीय दिसांनी सरकाराक वेगवेगळ्या गटांतल्या लोकांचो सत्कार करता. ह्या फावट कीर्तनकार, भजन कलाकार, मांडो, तियात्र कला जिवंत दवरपी लोकांचो सत्कार जाता. समाज प्रबोधनाचे काम ते करतात. तांची निवड हेरांक उर्बा दिवपी आसतली. समाजाक दिशा दाखोवपाचे काम तांच्या माध्यमांतल्यान जाता ते खातीर तांचे अभिनंदन आणि हे अशेंच मुखार सुरू आसचे अशें मागता. प्रधानमंत्र्याच्या दूरदृष्टी प्रमाण गोंय सरकारचे काम चल्लां ताचें हें एक उदाहरण आसा. गोंयचे आध्यात्मिक सांस्कृतिक दायज प्रधानमंत्र्यांनी सांगितले तशें टॅक्नॉलॉजीचे उपेग करून जगामुखार व्हरपाचे प्रयत्न सुरू केल्यात. सैमाची 5वी चादर ओडून उब्यो आशिल्ल्यो हांगाच्यो चर्ची इगर्जी आमकां सैमा कडले मनशाचे नातें कितलें खोल आसा ताचे संकेत दितात. गोंयची हीच आध्यात्मिक श्रीमंती राज्याच्या विकासाचो म्हत्वाचो भाग आसा. गांवागांवांतल्या महिलांचे सशक्तीकरण आणि व्हड प्रमाणात रोजगार निर्माण करपा खातीर पर्यटन क्षेत्रांत ग्रामीण भागा खातीर होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट योजना सरकारान घोशीत केल्या. हाका लागून पर्यटकांक स्थानिक जीवन पद्दतीचे अनुभव मेळटलो आणि गोंयकारांच्या आणि खास करून महिलांच्या उत्पन्नात वाढ जातली. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रांत गोंयान नवें पावल मारलां. डिजिटल सशक्तीकरण, वायफाय सेवेच्या माध्यमांतल्यान कनेक्टिव्हिटी सुदारपाचेर सरकारान नेट दिली. डिजिटल इंडिया मोहिमे सकयल ई गव्हर्नन्स सेवा लोकांमेरेन पावोवपाचो यत्न केला. स्टार्टअप नव्या उद्योजकांक उर्बा दितात. ह्या उपक्रमा खातीर राज्यांत डिजिटल लिटरसी आयिल्ल्यान आनी IT क्षेत्रांत नव्यो संदी तयार जाल्यात.
2027 पर्यंत राज्यात हर घर फायबर योजना चालीक लावपाचो यत्न आसा. साखळे, पर्वरी आणि डिचोलेन पायलट प्रकल्प सुरू जातले. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खात्यान 41 सरकारी विभागांचे 247 सेवा ऑनलाईन केल्ल्यो आसात. 8 लाख नागरिकांनी तांचो लाभ घेतला. सुमारे 31 लाख व्यवहारांची ताचेर नोंद जाल्ली आसा. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्टअप धोरण जाहीर झाले तेन्ना आज मेरेन 759 स्टार्टअपांक सुमार 4 कोटी परस अधिक रकमेचे अनुदान दिलां. ऑनलाईन सेवाक मेळपी नागरिकांचो उपाट प्रतिसाद पळोवन 4 नवी CSE राज्यांत सुरू करतले. पणजे, धारबांदोडा, वाळपय आणि पर्वरे वाठारांत ही नवी केंद्रां जातली. सिटीजन सर्व्हिस सेंटर्स आणि AI चॅटबॉट सारख्या ऑनलाईन सेवा वरवीं सरकारी सेवा आणि जनतेमदीं प्रभावी आणि सोपेपणान संवाद जातलो. जनतेक वेगवेगळ्या सेवा खातीर आपले अर्ज सादर करप, तांचे ट्रॅकिंग करप सोपें जातलें. सरकारी योजनेची माहिती, तारखेची डेडलायन हे विशींची माहिती लोकांक घेवपाची मेळटली. ही सेवा लोकांक खूप फायदेशीर जातली. या सरकारान राज्याचे धोरण चालीक लायिल्लें आसा. वन मॅप गोवा GIS योजने सकल 32 खात्यांचे 273 सेवा हाडल्यो. हे करून आमी गोंयची वाटचाल स्मार्ट आणि उज्वल अशा डिजिटल फुडार कडेन व्हेल्ल्या हे सांगपाक अभिमान आणि उमेद दिसता. गोंय सरकारान फेब्रुवारी 2014 वर्सा पयलींची वेगवेगळ्या सरकारी आणि कोमुनिदाद जागेतली अनियमित घरां नियमित करपाचो निर्णय घेतिल्लो आसा. ते विशींची दुरुस्ती विधेयकूय विधानसभेत संमत केल्ल्यान सुमार 1 लाख घरांक फायदो जातलो. 1972 वर्सा पयलींच्या घरांकूय थेट सनद दिवपाचे निर्णय सरकारान घेतिल्ल्यान कितल्याशाच गरीब लोकांक थाकाय मेळटली. इतलेंच न्हय तर राज्य सरकारान डेली वेजीस कर्मचारी वर्गांक टेम्पररी एम्प्लॉईज दर्जो दिवपाची घोशणा केल्या. 7 वर्सां पर्यंत अधिक काळ सेवेन आशिल्ल्या सुमार 3000 कर्मचाऱ्यांचो ताजो फायदो जातलो. 10 वर्सां कॉन्ट्रॅक्ट बेजीस काम केल्ल्या शिक्षकांक सुद्दां कायम करपाचो सरकार विचार करता, तशी घोशणा मुख्यमंत्री डॉ. सावंत हांणी हालींच विधानसभेत केल्ली आसा. स्वातंत्र्य सैनिकांच्या भुरग्यांक ह्याच सरकारान नोकरी संद दिल्या. ताका लागून लोकांनी निवडिल्ले हे लोकांचे सरकार लोकांचे जावन लोकां खातीर काम करता हे कामांतल्यान दिश्टी पडटा. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जन्म दिवपी आवय आणि ज्या भुंयेर आमचो जल्म जाला ती मातृभूमी आमकां स्वर्गापसूय व्हड आणि श्रेष्ठ आसा ह्या भावनेन आमी वागल्यार गोंय आणि देश व्हड जातलो. आयच्या दिसा आमी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ह्या तत्वांचेर मुखार वतात. माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या ह्या मंत्राक सबका प्रयास अशी तुमची जोड मेळ्ळी तर ते दुदान साखर जाल्ल्याक सारखे जातले. मित्रांनो, स्वातंत्र्याचो खरो अर्थ आमी समजून घेवपाक जाय. स्वातंत्र्य हो एक दिवसाचो उत्सव न्हय, तर स्वातंत्र्य म्हळ्यार आत्मनिर्भरता. ती टेक्नॉलॉजी न्हय तर आमच्या परंपरा, भूंय आणि समाज मुखार व्हरप हातून आसा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद दुःख भाग भगवेत. ही फक्त प्रार्थना न्ही तर ती कार्य कर्तव्याची दिशा आसा हे ओळखून आमी वावर करूया. सरकाराचो हर एक निर्णय हो गोंयकारांच्या कल्याणा खातीर आसतलो हो सरकाराचो मंत्र आसा. सेवा हे आमची परम ध्येय आसा. संघभावना आणि समतेच्या मूल्यांचेर आधारित प्रगती निरंतर आसता. गोंयकारांच्यो अपेक्षा आणि स्वप्नां पूर्ण करतना आमचे माणकुले गोंय स्वयंपूर्ण आणि भांगराळें करया. तशेंच आत्मनिर्भर भारता खातीर सरकार आणि समाज एकठांय येवन काम करया. आज देशामुखार एक ध्येय आसा, ते आत्मनिर्भर भारताचे. आत्मनिर्भर म्हणजे फकत आर्थिक स्वावलंबन ना, पण मानसिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक स्वावलंबन. आम्ही जेन्ना स्वदेशी वस्तू वापरता तेन्ना फक्त एक वस्तू विकत घेना, पण आमच्या देशातल्या शेतकार, कारागीर, उद्योजक आणि कामगारांच्या हाताक बळ दिता. आमच्या खरेदीत एक भारतीय कुटुंबाचे स्वप्न पूर्ण जाता. परदेशी वस्तूंचेर अवलंबून रावल्यार आमचो पैसो आणि परिश्रम भायर वता. पण जेन्ना आमी वोकल फॉर लोकल चो संकल्प घेता तेन्ना आपली अर्थव्यवस्था मजबूत जाता, रोजगार वाडटा आणि नवे तंत्रज्ञान आपल्या मातयेत रुजता. चला आम्ही सगळे मिळून एक संकल्प करूया. शक्य आसा थंय स्वदेशी वस्तू वापरूया, स्थानिक उद्योजकांक प्रोत्साहन दिवया
आणि आमचे भारत आज आत्मनिर्भरतेचे शिखरार वरया. देशा खातीर काम करप हीच खरी भक्ती. या भुंयेक रुजोवया समृद्धी आणि शक्ती. वंदे मातरम. भारत माता की जय हिंद. गोयच्या या सुंदर समृद्ध चित्राची अप्रतिम ओळख करून दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार सर. कार्यक्रम पुढे व्हरतना पळोवया देशभक्तीच्या जयघोष करपी मार्च पास्ट. विनोदीन के कॉलम से मंच से गुजरेगा नंबर 1 प्लेटून आगे. विनोदीन देने पड़ेगा देने मुट. ताणमाने एक सन्मान पावलांनी आणि देशभक्तीच्या जोशान आज आमच्या मुखार चलत आसा प्लेटून क्रमांक 1 म्हापसा पोलीस स्टेशन. शक्ती, सेवा, न्याय प्रत्येक पावलात देशरक्षणाची शपथ. परेड कमांडर PSI मंगेश पांडे. प्लेटून कमांडर PSI आदित्य गाड. दुसऱ्या सुवातेर आसा प्लेटून सेंट झेवियर कॉलेज म्हापसा. कमांडर जावन आसा ज्युनियर अंडर ऑफिसर अमनजी वाऱ्याच्या वेगान शिस्तीन फुडें सरतात. प्लेटून क्रमांक 3 जनता हायस्कूल म्हापसा. कमांडर जावन आसा सर्जन सचिन अनिगोल. उसके आगे आ रहे हैं सेंट ब्रिटो मापसा के विद्यार्थी. सार्जेंट हैं प्रभजोत सिंह आनंद. उनके पीछे दौड़ करते हुए आ रहे हैं मार्च पास करते हुए दत्ताराम बंद्रवाली हाई स्कूल के विद्यार्थी. सार्जेंट हैं अल कमर. हवा की गति से आती हुई सेंट मैरी हाई स्कूल की विद्यार्थिनी सार्जेंट जीनत बाशा. एक वेगळी उमेद आणि उत्साह घेऊन प्लेटून क्रमांक 7 GS आमोणकर हायस्कूल म्हापसा. ताचे मुखेली जावन आसा सार्जंट साहिब बोरसकर. आता तुमच्या मुखार येता सारस्वत हायस्कूलची भुरगीं आपल्या प्लेटूनचे नेतृत्व करतना सार्जंट पहल कोरगांवकर. वाऱ्याचो वेग आणि तोंडार तेज. फुडलो प्लेटून जावन आसा प्लेटून क्रमांक 9 सेंट एंथनी हायस्कूल धुले. गटाचे नेतृत्व करताना सार्जंट अनुभव. उनके पीछे आ रही है सेंट फ्रांसिस जेवियर हाई स्कूल मापसा की प्लेटून कुमारी सुषमा डाक. उनके पीछे आ रहे हैं श्री गणेश विद्या मंदिर हाई स्कूल गणेशपुरी. उनको लेके आ रहे हैं कुमार यश फड़ते. और ज्ञान प्रसारक विद्यालय हाई स्कूल मापसा के
कुमारी स्नेहा कदम। आदरणीय पर्यटन मंत्री श्रीमान रोहन खौटे जी से अनुरोध है कि वे